नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी खेमचंद्र पाटील आपलं जिजाऊच्या मोफत मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा केंद्राच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषयांची तयारी तुमची खूप चांगली व्हावी म्हणून आपण रोज संध्याकाळी 4 ते 5 जिजाऊच्या माध्यमातून ऑनलाईन लेक्चर्स घेत असतो. जे विद्यार्थी सेशनला नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही लिंक शेअर करा. बिकॉज शेअरिंग इज केअरिंग माय डिअर फ्रेंड्स. येस, आज आपण गणितामधले काही क्वेश्चन्स आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. या अगोदर देखील 5 ऑगस्ट पासून आपण ही लेक्चर सिरीज आपण सुरुवात केलेली आहे. अगोदरचे सेशन बघण्यासाठी तुम्ही जिजाऊच्या चॅनलवर जा आणि त्या ठिकाणी सर्व लेक्चर्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. मी मागे सांगितल्याप्रमाणे आपण या चॅनलची लिंक कमीत कमी 25 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा विद्यार्थी मित्रांनो. नक्की तुम्हाला कळत न कळत त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. चला तर मग आपण आपण वेळ न दवडता या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या समोर येतोय. आणि प्रत्येकाने आपली पद्धतच अशी आहे, विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाने पेपर पेन्सिल घेऊन बसा आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. चला, मी तुम्हाला वेळ देणार आहे. प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला मी वेळ देणार आहे. 2 प्रश्न आपल्या समोर आलेले आहेत, ज्यामध्ये एक संख्या ज्ञानावरचं बेसिक गोष्ट तुम्हाला विचारली जाते. संख्या ज्ञानावरचा प्रश्न आहे. चला, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते, अखंड आवर्ती, अशा संख्यांना काय म्हणतात? अखंड आवर्ती आहे, रिकरिंग फ्रॅक्शन असं म्हणतो आपण त्याला. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात रिकरिंग फ्रॅक्शन. ज्या संख्यांचे दशांश रूप अखंड आवर्ती असते अशा संख्यांना परिमेय आणि वास्तव अशा संख्या म्हणतात. परिमेय संख्या. अचूक 2 उत्तरांचे पर्याय आपल्याला निवडायला लावलेले आहे. तर परिमेय संख्या ह्या असं मी उत्तर याचं घेईल आणि वास्तव संख्या पण त्याला म्हटलं जातं. येस. सरळ रूप द्या. लक्षात घ्या, सरळ रूप देताना जर भागाकार आला तर तो अगोदर करायचा आणि अपूर्णांकांचा भागाकार असेल तर दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त घेतला जातो. म्हणजे इथे काय होईल, 99 भागिले 104 असं होईल, गुणिला 56 भागिले 45. चला संक्षिप्त रूप द्या आणि नंतर एक वजा पण करायचा आहे. पहिल्यांदा गुणाकार करून घेऊ. 11 7 77, 11 9 99, 7 1 7, 7 8 56, 8 1 8, 13 8 104, 13 1 13, 13 5 65, 5 1 5, 5 9 45, 9 9 कॅन्सल झाला. म्हणजे उत्तर आलं तुमचं 1 - 1. तुमचं उत्तर 0 यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. तुमचं पण उत्तर नक्की पर्याय क्रमांक 2 म्हणजे 0 आलं असेल. बघा, संक्षिप्त रूप देताना पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाने भागताना नेहमी पहिल्याला दुसऱ्याच्या गुणाकार व्यस्तने गुणायचंय. म्हणजे आपण या ठिकाणी काय केलं बघा, 65.65 ला गुणाकार केलाय 104/99 गुणाकार व्यस्त 99/104. गुणाकार व्यस्त म्हणजे काय होतो, अंश आणि छेद यांची अदला बदल. आणि गुणिले ऑलरेडी तुमच्याकडे 56/45 होते. तर अंशात आणि छेदात जे जे सामायिक येत आहेत ते तर जर तुम्ही कॅन्सल केलं तर याची किंमत 1 येते आणि एकातून 1 वजा केला तर उत्तर तुमचं 0 येणार आहे. व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला वेळ देतो. 3 प्रश्न मी या ठिकाणी दिलेले आहेत, तर 6 मिनिटाचा वेळ मी तुम्हाला देतोय. चला, 6 मिनिटाचा वेळ मी तुम्हाला देतोय. 6 मिनिटाचा वेळ मी तुम्हाला दिलेला आहे. प्रत्येकाने मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला,
जिजाऊच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या चॅनलची लिंक शेअर करा. लक्षात घ्या, माननीय निलेशजी सांबरे साहेब यांच्या या संकल्पनेतून ह्या सर्व गोष्टींची निर्मिती झालेली आहे. कोकणातील आणि पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पोलीस भरती, सरळ सेवा, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन, MPSC यासारख्या परीक्षांमध्ये चांगलं यश मिळावं यासाठीचा हा प्रयत्न आहे. जे विद्यार्थी ऑफलाईन बॅचेस साठी येऊ शकत नाही, पोहोचू शकत नाही, त्यांच्या काही अडचणी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना घर बसल्या मार्गदर्शन मिळावं यासाठी ऑनलाईन लेक्चर सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. 6 मिनिटाचा वेळ मी तुम्हाला दिलेला आहे. प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह कर. बघा, प्रॅक्टिस मध्ये मी तुम्हाला थोडासा जास्त वेळ देईल. सराव करून करून आपल्याला अशा लेवलला पोहोचायचंय की हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये काही 30 सेकंदात, 40 सेकंदात, खूप झालं तर 1 मिनिटात आपला सॉल्व्ह व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला सराव त्या ठिकाणी करायचा आणि नक्की योग्य सराव केल्यानंतर ते सहज अचीव करता येतं. ते सहज अचीव करता येतं, लक्षात घ्या. प्रत्येकाने पेपर पेन्सिल घेऊन बसा, सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मग नंतर मी ज्यावेळेस एक्सप्लेन करेल त्यावेळेस तुमचं उत्तर तपासून बघा. आणि हा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव असतो बघा. आपलं उत्तर ज्यावेळेस बरोबर यायला लागले तर आपला एक आत्मविश्वासामध्ये त्यामध्ये वाढ होते आणि तो आत्मविश्वास आपल्याला पुन्हा चांगलं काम करण्यासाठी मदत करतो. एक सिंपल आहे. काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला अगोदर पासून पहिल्या दिवसापासून सांगतोय की 1 ते 30 पर्यंत तुमचे वर्ग पाठ असलेच पाहिजे. 1 ते 30 पर्यंतचे घन तुमचे पाठ असू द्या. विभाज्यतेच्या कसोट्या तुमच्या पाठ पाहिजेच पाहिजे. नंतर पाढ्यांवर तुम्ही काम करा. मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतच्या पाठ असू द्या. या सर्व गोष्टी फार बेसिक आहेत आणि ह्या सहज पाठांतराने तुम्हाला मिळवता येणार आहेत. म्हणजे याच्यासाठी फार तुम्हाला गणित तज्ञ होण्याची गरज नाहीये. सहज पाठांतर तुम्ही केलं तरी तुम्हाला ह्या गोष्टी मिळू शकतात. लक्षात घ्या. 2 मिनिटाचा वेळ अजून बाकी आहे. मी 2 मिनिटं थांबणार आहे आणि त्यानंतर मी माझ्या उत्तराला सुरुवात करणार आहे. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. शक्य झाल्यास तुमची उत्तर चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा. चला, व्हेरी गुड. एन्जॉय करा. तुमचं 100% द्या विद्यार्थी मित्रांनो. 100% महत्वाचं आहे. हा, पूर्ण ताकदीने 1 तास जर तुम्ही रोज हे करत राहिले तर तुम्हाला क्वचितच गणित आणि बुद्धिमत्तेचा वेगळा अभ्यास करण्याची गरज भासेल. हे सातत्य पण महत्वाचं आहे. सातत्य ठेवलं गेलं पाहिजे. खूप अडचणी आहेत, एखाद दिवशी गोष्ट वेगळी आहे, पण याच्यामध्ये सातत्य फार गरजेचं आहे. दोन मोठ्या भावांच्या वयांचा गुणाकार 770 आहे, तर त्यांच्या वयांची बेरीज किती असं आपल्याला विचारलंय. दोन मोठ्या व्यक्तींच्या वयाचा गुणाकार 770 आहे, तर त्यांच्या वयांची बेरीज किती असं आपल्याला विचारलंय. आता 770 बघा, हा गुणाकार कसा कसा येऊ शकतो याची जर फोड जर आपण केली तर 770 ची फोड बघा मी अशी करतोय. 770 बरोबर 77 गुणिला 10. पुन्हा 77 ची फोड 7 गुणिला 11 गुणिला 10 अशी मी करू शकतो. पुन्हा जर आपल्याला 10 ची फोड करायची आहे तर 7 गुणिला 11 गुणिला 2 गुणिला 5 अशी करू शकतो. तर मग जर आपण जर घेतलं बघा, 7 आणि 5 यांचा गुणाकार घेतला म्हणजे एका व्यक्तीचं वय जर मी 35 मानलं आणि दुसरा 12, 11 आणि 11 गुणिला 2 किती आले 22, हे जर दोघं जर घेतले तर बघा त्यांच्या वयांची बेरीज 57 यायला पाहिजे. इथं तुम्हाला उत्तर 57 दिलेलं आहे. तर हा अशाच प्रकारे सॉल्व्ह करण्याचा प्रश्न आहे. दुसऱ्या पद्धतीने तुम्ही केलं तर कदाचित त्याचं उत्तर येणार नाही.
7 दुने 14, 14 हा लहान व्यक्ती झाला आणि 11 पाचा 55. तर हे व्यक्ती लहान आहेत ना, दोन मोठ्या व्यक्तींचा म्हटलंय, तर हा 14 वर्षाचा व्यक्ती म्हणजे दोघांमध्ये फरक जास्त आहे. तर हे दोघं मोठे आहेत, त्यातल्या त्यात हे दोघं मोठे आहेत. आता बघा, घनमुळात 125 भागीला एक्स बरोबर 0.5 दिलाय. म्हणजे याचं घनमूळ घेतलं जात आहे. म्हणजे एक्स ही संख्या नक्की कोणत्या तरी संख्येचा घन असली पाहिजे. एक हा एकाचा घन आहे. पण जर मी या ठिकाणी एक जर टाकलं, 125 भागीला एक जर टाकलं, तर हे 5 भागीला एक असं याचं घनमूळ येईल. 5 भागीला एक 5 होतात. पण इथं 0.5 दिलंय म्हणजे एक उत्तर येत नाही. तर तुमचं उत्तर 1000 यायला पाहिजे. बघा, जर मी घनमुळात 125 भागीला 1000 जर टाकलं, आपण जर घनमूळ घेतोय, अंशाचं घनमूळ अंशस्थानी आणि छेदाचं घनमूळ छेदस्थानी, 5/10, 5/10 ची किंमत काय होते? 0.5. आय होप तुम्हाला समजतंय. 5/10 ची किंमत होते 0.5. खूप सुंदर प्रश्न होता बघा. म्हणून मी तुम्हाला मगाशी बोललो की तुमचे घन पाठ असणं फार गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा, एका पुस्तकाचा 300 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 60 पाने वाचायची राहिली आहेत. किती पाने? तर पुस्तकात एकूण किती पाने वाचली आहेत? तर त्या पुस्तकाची किती पाने वाचली आहेत? हं. 300 भाग. आता बघा, 305 एवढा भाग वाचला गेलाय बघा. 300 भाग आणि 20 पानं वाचून झाली आहेत. हम्म. आणि 60 पानं वाचायची बाकी राहिलीत. म्हणजे आपण जर पुस्तकाची एकूण पानं जर एक्स मानली, तर 305 एक्स अधिक 20 अधिक 60 बरोबर एक्स म्हणजे पुस्तकाची एकूण पानं. म्हणजे काय होईल बघा, 305 एक्स अधिक 80 बरोबर एक्स. हे जर सॉल्व्ह केलं तर आपण बघा, 80 बरोबर 305 एक्स वजा एक्स. करा वजाबाकी. वजाबाकी जर तुम्ही केली की 305 एक्स, तर वजाबाकी ऋण येते. पानं वाचून झाल्यावर 60 पानं वाचायची राहिली आहेत. तर त्या पुस्तकात किती पानं वाचली गेली? ओके. 300 भाग व 20 पानं वाचून झाली आहेत. लक्षात घ्या. 305 एक्स आणि 20 पानं वाचून झाली आहेत. वाचून झाल्यावर 60 पानं वाचायची राहिली आहेत. 60 पानं वाचायची राहिली. आणि या सर्व जर या पानांची एक बेरीज केली तर ती एक्स यायला पाहिजे. या ठिकाणी एक्स जर वजा केला तिकडून, ओके, हो बरोबर, 80 बरोबर एक्स वजा 305 एक्स असं येईल. तर 80 बरोबर 5 एक्स वजा 3 एक्स भागीला 5. सो हा 5 इकडे गुणाकारातील 400 बरोबर 2 एक्स. एक्स बरोबर किती आलं? 200. म्हणजे पुस्तकाची एकूण पानं किती आहेत? 200 आहेत. आपल्याला काय म्हटलंय? ते पाने वाचायची राहिली आहेत. पानं वाचायची राहिली आहेत. आता याच्यातून 60 वजा करून टाका. याच्यातून वाचली म्हटलंय, याच्यातून 60 वजा करून टाका म्हणजे किती आले? 140. 140 पानं त्यांनी रीड केलेली आहेत. वाचली आहेत म्हणजे रीड केलेली आहेत. लक्षात घ्या. चांगला प्रश्न होता बघा. पुन्हा मी एकदा एक सांगतो बघा. 305 एक्स एवढी पाने त्याने वाचली, 20 पुन्हा वाचली आणि 60 बाकी आहेत. या सर्वांची बेरीज केली तर पुस्तकांच्या एकूण पानांची संख्या. मग आता 20 अधिक 60 किती झाले? 80. हा 3x भागीला 5 इकडे जाताना वजा होईल. 3x भागीला 5, x वजा 3x भागीला 5. सो 80 बरोबर छेद समान करा. 5x वजा 3x भागीला 5. म्हणजे हा 5 इकडे गुणाकारात येईल. 400 बरोबर 2x. तर x बरोबर 400 भागीला 2 बरोबर 200 पानं आले पुस्तकाची. आणि 60 पानं वाचायची राहिली होती. म्हणून 200 मधून 60 वजा करून टाकले तर 140 पानं त्यांनी वाचली आहेत असं त्याचं उत्तर यायला पाहिजे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. पुढचे पुन्हा 3 प्रश्न मी तुम्हाला दिले. 6 मिनिटाचा वेळ तुमचा वेळ सुरू झालाय आता. प्रत्येकाने प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. चला, प्रत्येकाने प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा.
घातांकांच्या नियमावरचा पहिला प्रश्न आहे, दुसरा गुणोत्तर प्रमाणावरचा प्रश्न आहे आणि तिसरा हा सरासरीवरचा प्रश्न आहे. मी मुद्दाम तुम्हाला यावेळेस एका प्रेझेंटेशन मध्ये तीन तीन प्रश्न तुम्हाला दिले आहेत, जेणेकरून तुमचा एक व्यवस्थित सराव व्हावा. येस. आणि लक्षात घ्या, आपण पुन्हा परवापासून, म्हणजे आजची तुमची 26 तारीख आहे, 27, 28, 29 किंवा 30 ऑगस्ट पासून आपण 2024 मध्ये पोलीस भरतीच्या ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या परीक्षा झाल्या आहेत, त्यांच्या पेपर मधलं गणित, बुद्धिमत्ता आणि जी के, याच्यामध्ये एक व्यवस्थित ऍडिशन अजून करणार आहे. गणित, बुद्धिमत्ता आणि जी के चे प्रश्न आपण चर्चा करणार आहेत. म्हणजे जवळपास 60 ते 70 प्रश्न एका प्रश्नपत्रिकेतले आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहे. मराठी विषयाचे प्रश्न सोडले तर सर्व प्रश्न आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून या संधीचा फायदा घ्या. या संधीचा फायदा घ्या, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करा. लक्षात घ्या, आपल्यासोबत जर आपले मित्र देखील प्रशासनामध्ये जर गेले तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद आपल्याला नाही होणार. आपल्या सिलेक्शनचा आनंद तर होईलच आपल्याला, पण आपल्या एक छोट्याशा सल्ल्यामुळे, छोट्याशा सूचनेमुळे, एखाद्या मेसेजमुळे जर कोणाचं भलं होत असेल तर ते नक्की करा. हा, मदत ही फक्त आर्थिक स्वरूपाचीच असते असं नाही, लक्षात घ्या. मदतीचा चुकीचा समज आपल्या डोक्यामध्ये असतो. मदत म्हणजे आर्थिक स्वरूपाची मदत नाही, असं नाही होत. मदत ही तुम्ही कोणत्या पण स्वरूपात करू शकता. एक त्याला भावनिक आधार, मानसिक आधार, एक त्याला अभ्यासामधली मदत, त्याला योग्य निर्णय घेण्यासाठीची दिशा. ओके, चला. मी अजून 3 मिनिटं वाट बघणार आहे. 6 मिनिटं मी प्रत्येक एका प्रश्नासाठी 2 मिनिटं असे अलॉट केलेले आहेत, जेणेकरून तुमचं सर्वांचं या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन वाढावं, तुम्हाला देखील चान्स मिळावा. आणि म्हणून आपण ही 3 मिनिटांचा वेळ, 2 मिनिटाचा वेळ एका प्रश्नाला आपण देतोय. चला. आता बघा, मी तुम्हाला घातांकांच्या नियमाच्या बाबतीत जर विचारलं तर इकडचा हा जो 243 आहे, आपल्याला त्याला तीनाच्या स्वरूपात मांडावं लागेल. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, 243 हा तीनाचा 5वा घात आहे. घातांकांच्या नियमानुसार दोघं बाजूकडचा जर पाया सारखं असेल, मध्ये बरोबरचं चिन्ह असेल, तर हे घातांक समान असतात. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय म्हणता येईल, 2m वजा 2 बरोबर 5. ओके, तर m ची किंमत आपल्याला काढायची. 2m बरोबर 5 अधिक 2, हा 2 इकडे वजा इकडे अधिक होऊन जाईल. सो 2m बरोबर 7. याच्यावरून आपल्याला असं म्हणता येईल m बरोबर 7/2. m ची किंमत 7/2 म्हणजे हा एक यायला पाहिजे. आणि 2 अचूक पर्याय निवडायला सांगितले तर हा पण तुमचा येईल. कारण 7/2 चा जर गुणाकार व्यस्त घेतला तर त्याचा धन घातांक हा ऋण घातांक होऊन जाईल. म्हणून हे पण तुमचं उत्तर बरोबर आहे. येस. दोन तुमचे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मग आता बघा, अजून पुढे पाठांतरामध्ये त्यामध्ये काय ऍडिशन होणार आहे. पाठांतरामध्ये ऍडिशन अशी होणार आहे बघा, 2चा पहिला घात 2, 2चा वर्ग 4, 2चा घन 8, 2चा चौथा घात 16, 2चा 5वा घात 32. नंतर बघा, 3चा पहिला घात 3, 3चा वर्ग 9, 3चा घन 27. इथपर्यंत तर पाठांतर आहे तुमचं. थोडस पुढे जा. 3चा चौथा घात 81 आणि 3चा 5वा घात 243. नंतर 4चा पहिला घात 4, 4चा वर्ग 16, 4चा घन 64, 4चा चौथा घात 256 आणि 4चा 5वा घात 1024. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला खूप मदत होईल. लक्षात घ्या, खूप मदत होईल. म्हणून हा पार्ट लिहून घ्या आणि याचा एक चार्ट बनवा विद्यार्थी मित्रांनो. चार्ट बनवा आणि आपल्या रूम मध्ये त्याला चिपकवून ठेवा.
चार्ट बनवणं ही पद्धत आपल्यासाठी खूप परिचयाची आहे, ओळखीची आहे. चला, पुढचा प्रश्न बघा, गुणोत्तरावरचा होता. ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारची स्थिती दिलेली आहे आणि यांचे सहगुणक येते 2, 3 आणि 4 यांचं जर तुम्हाला, आणि XYZ जर तुम्हाला गुणोत्तर काढायचं आहे, तर मी सोपं तुम्हाला मेथड सांगतो बघा. एक्सच्या सहगुणाच्या काच्या व्यतिरिक्त इथं वाय आणि झेड यांचा जर सहगुणक आहे त्यांचा गुणाकार घ्या, 3 चौक 12. आता ज्यावेळेस तुम्ही हा मधलं टर्म ठरवताय, तो वायच्या सहगुणकाच्या व्यतिरिक्त जे दोन सहगुणक आहेत त्यांचा गुणाकार घ्या, आणि झेड वर तुम्ही ज्यावेळेस याल त्यावेळेस यांच्या सहगुणकांचा गुणाकार घ्या. बस याच्यामध्ये संक्षिप्त रूप द्या. 12 नंतर 8 आणि 6 या सर्वांना दोनाने भाग जातो. दोनाने भाग दिलं तर इथं 6 येईल, इथं 4 येईल आणि इथं 3 येईल. सो तुमचं उत्तर 6 4 3 या ठिकाणी यायला पाहिजे. आशा करतो की तुमचं देखील उत्तर 6 4 3 आलं असेल. व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न आपण सॉल्व्ह करू. ए बी ची सरासरी 20 आहे. ए बी ची जर सरासरी 20 असेल तर त्यांची बेरीज किती होणार आहे? 40 होणार आहे. कारण सरासरी म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो? ए अधिक बी भागीला 2 बरोबर 20 असं दिलंय. तर हा 2 इकडे गुणाकारात जाईल. मग त्याप्रमाणे बीसी ची सरासरी किती आहे? बीसी ची सरासरी 19 आहे, म्हणजे त्यांची टोटल झालं 38 झाले. 19 दुणे 38. आणि एसी ची सरासरी, ए अधिक सी ची सरासरी किती आहे? 21 आहे, म्हणजे त्यांची बेरीज झाली 42. आता आपल्याला फक्त ए ची किंमत काढायला लावली आहे. आता बघा, या सर्वांची जर आपण या ठिकाणी टोटल करून टाकली, ओके, या सर्वांची जर टोटल केली तर मला काय भेटेल बघा. ए अधिक बी बरोबर 40, नंतर बी अधिक सी बरोबर 38 आणि ए अधिक सी बरोबर 42. या सर्वांची बेरीज करा. या सर्वांची बेरीज केली तर 2 वेळेस ए, 2 वेळेस बी आणि 2 वेळेस सी भेटणार आहे, आणि टोटल झाली 120. मग बघा, 2 जर मी कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे? ए प्लस बी प्लस सी बरोबर 120. याच्यावरून आपल्याला म्हणता येईल ए प्लस बी प्लस सी बरोबर 60. 120 भागीला 2. आता मला फक्त याचीच जर किंमत काढायची आहे तर बीसी ची किंमत मी याच्यातून वजा करून टाकेल. बीसी ची किंमत किती दिली? 38. पण हे इक्वेशन मी आता असं बघतोय, ए अधिक 38 बरोबर 60, म्हणून ए ची किंमत काढताना 60 वजा 38 तुमचं उत्तर 12 यायला पाहिजे. अच्छा, 22 यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी दिलाय. कदाचित हा प्रश्न तुम्हाला थोडासा कठीण वाटू शकतो, तो वाटणं स्वाभाविक आहे. सर्वच प्रश्न परीक्षेमध्ये सोपे किंवा सर्वच प्रश्न कठीण येत नाही. हे नेहमी त्या सोप्या आणि कठीण आणि मध्यम काठिण्य पातळीच्या प्रश्नांचं हे मिश्रण असतं परीक्षा म्हणजे. आणि म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांवर तरी थोडासा प्रकाश टाका. ओके, व्यवस्थित लिहून घ्या. मी लिहिण्यासाठी देखील तुम्हाला वेळ देतोय. समजा तुमचा लिहिण्याचा वेग कमी असेल तर पुन्हा व्हिडिओ बघा. एक दोनदा, एक व्हिडिओ तुम्ही दोनदा बघितलं तर काही नुकसान होणार नाही तुमचं. झाला तर फायदाच होईल, लक्षात घ्या. कोणतीही गोष्ट तुम्हाला अचीव करायची असेल, मिळवायची असेल, तर त्याच्यासाठी परिश्रम, अथक परिश्रम करावा लागतो. मग तो अथक परिश्रम कोणाला देखील चुकलेला नाहीये. आजपर्यंत जगामध्ये जेवढे पण हिस्ट्री क्रिएट झालेल्या आहेत, जेवढे पण महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी आलेल्या आहेत. त्यांनी अथक परिश्रम केलेले आहेत, अडचणींवर त्यांनी मात केलेलीच आहे, आणि म्हणून ते आपल्याला चुकणार नाहीये. एकदम साधं, मग तुम्ही म्हटलं की सर आजचे प्रश्न कठीण आहेत, असं कसं चालेल? सर्वच प्रश्न सोपे आणि सर्वच मी तुम्हाला असं खुश करण्यासाठी आपण लेक्चर घेत नाही विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. काही गोष्टी तुम्हाला कठीण, आणि ते करा ना. कठीण गोष्टी सुरुवातीला न येणं फार स्वाभाविक आहे. कोणीही व्यक्ती असलं, जगातली कोणीही व्यक्ती असली, ती पहिल्यांदा एखादी गोष्ट जेव्हा ती करायला घेते तेव्हा ती त्याच्यासाठी कठीणच असते. मागचे प्रश्न तुम्हाला सहज आले कारण की त्या प्रश्नांवर कधी ना कधी तुमच्याकडून काम झालेलं आहे, लक्षात घ्या. चला, पुढचे 2 प्रश्न मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. प्रत्येकाने प्रश्न करण्याचा प्रयत्न करा. हा शेकडा नफा आणि शेकडा तोटा याच्यावरचे हे प्रश्न आहेत. आणि दुसरा प्रश्न हा शेकडेवारीवरचा प्रश्न तुम्हाला दिसतोय. चला,
नफा तोट्याच्या प्रश्नांमध्ये छापील किंमत तर येणारच आहे. नाही मी म्हणतो छापील किंमत असेल बरोबर. नंतर खरेदी किंमत असेल आणि विक्री किंमत असेल. येस. दुकानदार 300 रुपयाच्या छापील किमतीच्या 1/5 सूट देतो. 1/5 सूट देतो म्हणजे 300च्या पहिल्यांदा 1/5 काढून घ्या. 300च्या 1/5 जर काढले तर 60 रुपये त्याने सूट दिली आहे. 60 रुपये सूट दिली आहे. म्हणजे छापील किंमत होती 300 रुपये. त्याने सूट दिली आहे म्हणजे कितीला विकली आहे त्याने? विक्री किंमत आहे त्याची 240 रुपये, कारण 60 रुपये तो सूट देतोय किमतीच्या 1/5. तरी देखील त्याला 20% नफा होतोय. आता बघा हे कसं आपण व्हिज्युअलाइज करू शकतो बघा. 20% नफा म्हणजे काय? ज्यावेळेस खरेदी किंमत तुमची 100 रुपये असते, त्यावेळेस त्याला कितीला विकायला लागेल? ती 120 रुपयाला विकावी लागेल. आता त्याने 240 रुपयाला विकली आहे, तर ही किती असेल? तिरकस गुणाकार करा. 240 गुणिला 100 भागीला 120. शून्य शून्य कॅन्सल झाला. 12 × 12 12 × 24. 100 × 2 म्हणजे किती? 200. तर त्या वस्तूची खरेदी किंमत ही 200 रुपये असायला पाहिजे. खूप सुंदर प्रश्न आहे. आय होप की तुम्हाला समजलाय प्रश्न. तुम्हाला प्रश्न समजला नसेल तर मी पुन्हा एकदा उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. बघा त्याने सूट किती दिली आहे? सूट पहिल्यांदा ठरवू आपण. छापील किमतीच्या 1/5. छापील किमतीच्या 1/5 झालं तुमचं 60 रुपये सूट दिली. 60 रुपये सूट. मग त्या वस्तूची विक्री किंमत काढून घेऊ आपण. विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट बरोबर 240 रुपये. आता त्याला 20% नफा झालाय. 20% नफा याचा अर्थ असा होतो बघा, खरेदी किंमत जर माझी 100 रुपये असेल तर मी ती विक्री करतोय. विक्री किंमत आहे माझी 120 रुपये, कारण 20% नफा होतोय. ऍक्च्युअल मी आता 240 रुपयाला विकलेली आहे, तर ही खरेदी किंमत किती असेल? आता इथं तिरकस गुणाकार केल्यानंतर 100 × 240 भागीला 120. भाग द्या. शून्य शून्य कॅन्सल झाला. 12 × 12 12 × 24. 100 × 2. तुमचं उत्तर 200 येणारे पर्याय क्रमांक 1. आय होप की तुम्हाला समजलं असेल. खूप व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्या. खूप चांगला प्रश्न आहे. खूप चांगला प्रश्न आहे. आज तुम्हाला हे प्रश्न थोडेसे विचार करायला भाग पाडतील, लक्षात घ्या. येस, विचार करायला भाग पाडतील आज. ओके. दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न आला होता की एका परीक्षेमध्ये 30 विद्यार्थी मराठीत अनुत्तीर्ण झाले. ओके. 20% इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले आणि 10% विद्यार्थी दोघं विषयात अनुत्तीर्ण झाले. तर परीक्षेतील एकूण किती शेकडा विद्यार्थी उत्तीर्ण झाले? आता बघा, थोडस जर आपण या ठिकाणी वेन आकृतीचा आधार जर घेतला तर या ठिकाणी मी वेन आकृती काढतोय. तर हे 10% विद्यार्थी दोघं विषयात पास झाले. समजा हा इंग्रजीचा वर्तुळ आहे. इंग्रजीमध्ये 20% विद्यार्थी पास झाले, अनुत्तीर्ण झाले. आता अनुत्तीर्ण झालेले आहेत बघा हे. तर आपण याच्यावरून अच्छा याच्यावरून आपण काय करू शकतो? उत्तीर्ण झालेल्यांची शेकडावारी त्या ठिकाणी काढत. शेकडा उत्तीर्ण विद्यार्थी किती असं आपल्याला विचारलंय. ओके. तर जर इंग्रजीमध्ये बघा 80% विद्यार्थी जर अनुत्तीर्ण झाले, 20% जर अनुत्तीर्ण झाले, तर 80% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील. आणि हे दोघांचं पण आपल्याला सिच्युएशन अनुत्तीर्ण दिलेली आहे. तर आपल्याला अनुत्तीर्णांची संख्या आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यावी लागेल. ओके. सो आपण या ठिकाणी वर्तुळ काढलं. इथे 10% विद्यार्थी. इंग्रजी मधला हा सर्कल जर आपण घेतला तर हे किती झाले? 20% विद्यार्थी इथे यायला पाहिजे होते, त्याच्यातले 10% ऑलरेडी आपण घेतलेत, तर हे 10% झाले. आता हा आपल्याला फिगर आउट करायचा, हा आपल्याकडे नाहीये. परीक्षेमध्ये 30 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. आता इथं टक्केवारी दिली नाही. हे नक्की इथं टक्केवारी इथं द्यायला पाहिजे होती 30%. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 20% घेता येतील मराठीमध्ये. मराठीमध्ये किती घेता येतील? 30% घेता येतील. या सर्वांची जर बेरीज केली बघा,
हे 10 आणि हे 20, तर हे 40% विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत. 40% विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत. परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी 100%, त्याच्यातले 40% अनुत्तीर्ण झाले, म्हणजे 60% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. पर्याय क्रमांक 2 तुमचा यायला पाहिजे. तर या ठिकाणी हा टक्केवारीचा सिम्बॉल सुटलाय. तो टक्केवारीचा सिम्बॉल करून घ्या. एका सिम्बॉल मुळे किती फरक पडणार आहे बघा. मी पुन्हा या प्रश्नाचं उत्तर सांगतो तुम्हाला. पुन्हा या प्रश्नाचं उत्तर सांगतो बघा. या ठिकाणी मी एक वर्तुळ काढला. हा कशासाठी काढला? इंग्रजीसाठी. इंग्रजीमध्ये एकूण अनुत्तीर्ण 20% आहेत. नंतर याला एक असा ओव्हरलॅपिंग वर्तुळ काढतो, हा मराठी. मराठीमध्ये किती अनुत्तीर्ण आहे? 30% अनुत्तीर्ण आहे. दोघं विषयात हे 10. आता या इंग्रजीच्या वर्तुळाची टोटल 20 व्हायला पाहिजे, त्याच्यात ऑलरेडी 10 घेतलेत, म्हणजे इथं 10% येणार आहे. मराठीच्या पूर्ण वर्तुळाची किंमत 30% यायला पाहिजे, ते 10% ऑलरेडी घेतले, म्हणजे 20. या सर्वांची बेरीज केली तर 40% विद्यार्थी हे फेल झालेत. मग 5 विद्यार्थ्यांची जर टक्केवारी काढायची असेल तर परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी म्हणजे किती? 100% विद्यार्थी. 100%मधून हे 40% जर वजा केले तर तुमचं उत्तर 60% येणार आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. यस. चला, पुढचे प्रश्न मी तुमच्या समोर दिले आहेत, प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. चला, रामरावांनी त्यांचे शिलाईन मशीन 3600 रुपयाला विकले असता जेवढा तोटा होतो, तेवढा शिलाईन मशीन 4300 रुपयाला विकले असता तोट्याच्या दुप्पट नफा होतो. तर शिलाईन मशीनची किंमत, खरेदी किंमत किती? आणि दुसरा प्रश्न तर सोपा आहे ना. 82.23 चे शेकड्यात रूपांतर करा. नेहमी लक्षात घ्या, शेकड्यात रूपांतर करताना आपण काय करतो? एखाद्या अपूर्णांकाचं किंवा संख्येचं शेकडेवारीत रूपांतर करताना आपण त्याला 100ने गुणतो. ओके, 100ने आपण त्याला गुणतो. या ठिकाणी 82.23 ला शेकड्यात रूपांतर करायचंय, म्हणजे 100ने गुणावं लागेल त्याला. 100ने गुणले असता ते एवढं यायला पाहिजे होतं. अपूर्णांकांना आणि संख्यांना शेकड्यात रूपांतर करताना हा इथं नको होता. हे तुमचं उत्तर असेल या ठिकाणी. ओके. आता बघा, रामरावांना जेवढा तोटा झालाय, तोटा हा कसा आहे? नफ्याच्या दुप्पट आहे. 2 नफ्याच्या दुप्पट आहे. तोट्याच्या दुप्पट नफा झालाय. मग तोटा कसा काढतात तुम्ही? तोटा म्हणजे काय? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग विक्री किंमत किती आहे तोट्याच्या वेळची? 3600, बरोबर. 2 कंसामध्ये नफा कसा काढतात तुम्ही? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. खरेदी किंमत आपल्याला माहिती नाहीये. खरेदी किंमत x मानून घेऊ. x वजा 3600 बरोबर 2 कंसात 4320 वजा x. चला सॉल्व करा हे. मग काय होईल बघा, मी या ठिकाणी इकडे घेतो. x वजा 3600 बरोबर 8640 वजा 2x. या दोनाने आपल्याला दोघं संख्यांना गुणावं लागेल. मग 2x इकडे येईल. x अधिक 2x बरोबर हा 3600 तिकडे जाईल. 8640 अधिक 3600. सो 3x बरोबर बेरीज करून घ्या. 0 4 6 6 12 हातच्याला 1 पुन्हा हे 12. ओके, तर x बरोबर 12240 ला आपल्याला कितीने भागावं लागेल? 3ने भागावं लागेल. तर किती झाले? ओके, यस. तर 3 चौक 12
शून्य, तीन आठे 40, तीन 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 आठे 24 आणि शून्य एवढी यायला पाहिजे. 4,80 किंमत यायला पाहिजे होती. ओके. काय गडबड होते? तोट्याच्या दुप्पट नफा आहे. तोट्याच्या दुप्पट नफा आहे. आता बघा, याने पर्याय देतानाच गडबड अशी केली बघा. जर रामरावांनी इतक्या रुपयाला विकले तर खरेदी किंमत नक्कीच 3600च्या वर यायला पाहिजे, तरच तोटा होईल. मग त्यामध्ये काय, या सर्व ऑप्शन सोडून जातील. हे सर्व ऑप्शन उडून जातील. आता जर हा ऑप्शन जर त्याच्यापेक्षा जास्त आहे, मला सांगा, 3840 रुपयाला खरेदी केली होती आणि 3600 रुपयाला विकली, म्हणजे इथे 240 रुपये तोटा झाला. आणि तीच वस्तू 4320 ला जर विकली, त्याच्यातून 3840 वजा करा, 08 चला 1, 13तून 5 गेले, 13तून 9 गेले 4 आणि 1 0, 480 इथं नफा येतोय. सो 240च्या दुप्पट 480 आहे, म्हणजे तुमचं उत्तर हे यायला पाहिजे. हे उत्तर तुमचं यायला पाहिजे. ठीक आहे, दिस इज द करेक्ट आन्सर. 4 दूने 8, 6, 4, 40, नंतर 6 6 12, अच्छाला 1, 4 12. सो हे तर बरोबर यायलाच पाहिजे यार. तोटा तोटा आपण कसा काढतो? तोटा बरोबर 2 वेळेस नफा. तोट्याच्या दुप्पट नफा आहे. ओ, तोट्याच्या दुप्पट नफा आहे, म्हणजे हे आपल्याला असं लिहावं लागेल रे. तोट्याच्या दुप्पट नफा बरोबर 2 गुणिला तोटा असं लिहावं लागेल. मग नफा आपण कसा काढतो? विक्री किंमत 4320 वजा खरेदी किंमत. ओके, मग 2 कंसात खरेदी किंमत आपल्याला माहिती नाही, वजा 3600. मग आपण खरेदी किंमत मानली, एक्स मानली, बरोबर 2 कंसात एक्स वजा 3600. मग आता 4320 वजा एक्स बरोबर 2x वजा 7200. मी आता इकडे घेतो, हा एक्स इकडे घेऊन या, हा 7200 इकडे जर आणला तर 4220 अधिक 7200 बरोबर 3x. तर मग हे 0 2 5 11 बरोबर 3x. सो x बरोबर 11520 भागीला 3. 3 त्रिक 9, खाली उरले 2, 3 8 24, खाली उरला 1, 3 चौक 12. सो तुमचं उत्तर 3840 यायला पाहिजे. व्हेरी गुड. सो व्यवस्थित बघा, नफा हा दुप्पट आहे तोट्याच्या. आणि नफ्याची व्हॅल्यू, नफा कसा काढतो आपण? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आणि ज्यावेळेस रामरावांना नफा झाला त्यावेळेस त्याची विक्री किंमत होती 4320 वजा खरेदी किंमत आपण एक्स मानली. ज्यावेळेस तोटा झाला त्यावेळेस विक्री किंमत किती होती? 3600 आणि खरेदी किंमत सारखीच म्हणून ती पण एक्स मानली. समीकरण सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल. चला, पुढचा प्रश्न पुन्हा तुमचा हा सरळ व्याजावरचा आहे आणि शेकडेवारीवरचा तुम्हाला दिसतोय. प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. चला, पहिल्या वर्षी लोकसंख्या 5% कमी झाली, दुसऱ्या वर्षी औद्योगिकरणाने ती 5% वाढली, तर दुसऱ्या वर्षाच्या शेवटी लोकसंख्या 39,900 असेल, तर पहिल्या वर्षाच्या सुरुवातीला लोकसंख्या, आता बघा ही कशी करू आपण. समजा आपण असं मानू की पहिल्या वर्षी लोकसंख्या 100 होती, तर ती पहिल्या वर्षी ती कमी झाली 5%, म्हणजे ती 100ची किती झाली? 95 झाली. 5% कमी झाली. तर अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा 100 मानून आपण काम करून घेऊ, म्हणजे ती 95 झाली. दुसऱ्या वर्षी ती 5%ने वाढली,
म्हणजे 100ची किती झाली? 105 झाली. संक्षिप्त रूप द्या, 0 0 कॅन्सल झाला. इथे जर संक्षिप्त रूप दिलं तर डायरेक्ट गुणाकार जर तुम्ही करून घेतला तर गुणाकार जास्त सोपा असेल. 95 पाचा किती होतात? 450 आणि ते 9 पाचा 45, 495. पाच्याला 9 येऊन जाईल. पाच्याला 4, सो एवढं येईल भागीला 100. सो 99.95. म्हणजे 100ची लोकसंख्या कितीवर होते? 99.95 एवढी होते. तर आता ती 39,900 झाली आहे. तर ती सुरुवातीला किती होती? तर आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. मग तिरकस गुणाकार केल्यानंतर 39,900 भागीला गुणीला 100 भागीला 9995 एवढं आपल्याला द्यावं लागेल. आता हे करण्यापेक्षा आपण काय केलं असतं बघा, अजून मी तुम्हाला सांगतो. तर हा गुणाकार न करता जसं तसं राहू द्या. हा गुणाकार न करता हा जसं तसं राहू द्या. हे असंच असं घेतलं आपण तर त्याचा चांगला उपयोग होईल आपल्याला. हे बघा, एवढंच घेऊ आपण. 95 गुणीला 105 भागीला 100. म्हणजे सुरुवातीला जेव्हा लोकसंख्या लोकसंख्या सुरुवातीला किती होती? 100 होती. वाढीनंतर किती झाली? वाढीनंतर किंवा घट नंतर, वाढ घट जी पण असेल ती 95 गुणीला 105 भागीला 100 एवढी झाली. आता ती किती झाली आहे? 39,900. तर ही किती असेल? तिरकस गुणाकार करू. मग काय होईल तिरकस गुणाकाराने? 39,900 गुणीला 100 भागीला 95 गुणीला 105 भागीला 100. म्हणजेच 39,900 गुणीला 100 गुणीला 100, 100 वरती चालला जाईल, भागीला 95 गुणीला 105. चला भाग देऊ आपण आता. भाग कसा देतात? ओके, भाग आपण देऊ आता. याला 19 ने भाग देऊ. 19 पाचा 95, 19 जुने 38, अच्छाला 1, 19 1 19 ही 0. आता याला 5ने भाग देऊ पुन्हा. 5 1 5, 5 चोक 20, खाली उरला 1, 5 जुने 10, 0. आता 105 ने जर भाग दिला तर 105 गुणीला 4 जर केले तर 420 होतात. आता या चारावर किती शून्य येतील? 4 शून्य येतील. सो तुमचं उत्तर 40,000 यायला पाहिजे. तर सुरुवातीला ती लोकसंख्या 40,000 होती. खूप सुंदर प्रश्न आहे. थोडासा कठीण वाटेल तुम्हाला, पण ज्या पद्धतीने मी सॉल्व्ह केला त्या पद्धतीवर लक्ष द्या. तुम्हाला नक्की या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने म्हणजे अननेसेसरी आपण आपला वेळ वाया घालवायचा नाही. आपण नाही घालवायचा वाया वेळ. कारण पुन्हा गुणाकार करा आणि पुन्हा त्याची फोड करून पुन्हा भागाकार करा, ही थोडस त्रासदायक त्या ठिकाणी झालं असतं. ओके, म्हणून या पद्धतीने जर केलं तर तुम्ही खूप व्यवस्थित करू शकाल. लिहून घ्या. आणि बघा, मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, या ठिकाणी जर तुम्हाला कठीण वाटत असतील प्रश्न तर हे स्वाभाविक आहे. मी मध्येच आजचं सेशन तुम्हाला थोडंसं कठीण वाटणं फार स्वाभाविक आहे. पण करा, सोडू नका. जसे 20% दराने एका रकमेची 4.5 पट होण्यासाठी किती कालावधी लागेल? 4.5 पट होण्यासाठी. ओके, आता बघा, 4.5 पट होण्यासाठी याचा अर्थ काय? की समजा मुद्दलाची रक्कम जर मी 100 रुपये जर टाकली असेल तर शेवटची जी रक्कम आहे, याला आपण रास म्हणतो, शेवटची रास, आणि ही मी सुरुवातीचं मुद्दलाची रक्कम माझी आहे 100 रुपये, तर ती 450 रुपये भेटायला पाहिजे. म्हणजे याच्यावरचं व्याज किती मिळालं मला? व्याज 350 रुपये मिळालं. व्याजाचा दर किती होता? व्याजाचा दर 20% होता. मग याच्यावरून मला कालावधी म्हणजे एन, जो आपण कालावधी म्हणतो, तो कसा काढता येईल बघा. कालावधीसाठी काय सूत्र आहे आपलं? SI, सरळ व्याज गुणिला 100 गुणिला P गुणिला R. P म्हणजे मुद्दल आणि व्याजाचा दर म्हणजे काय? R. SI म्हणजे काय? हे सिंपल इंटरेस्ट. टाका मग किमती. 350 गुणिला 100 भागीला व्याजाचा दर 100 गुणिला व्याजाचा दर 20 होता, मुद्दलाची रक्कम आपण 100 घेतली होती. हे शून्य गेले, हे शून्य गेले, हा पण गेला, हा पण गेला. 35 भागीला 2 म्हणजेच काय? 17.1/2. ओके, 35 4.5 पट, 5.5 पट. ओके, 5.5 पट आहे. 5.5 पट असेल तर 550 घ्यावे लागतील, इथं 450 येतील. म्हणजे इथं 22.1/2 वर्ष एवढं लागणार आहे. 22.1/2 म्हणजे काय? 22 वर्ष आणि 6 महिने तुमचं उत्तर असेल. 22 वर्ष आणि 6 महिने.
8-10 वर्ष म्हणजे 6 महिने. 5.5 पट म्हणजे 100ची रक्कम किती व्हायला पाहिजे? 550 व्हायला पाहिजे. म्हणजे व्याजापोटी किती रुपये मिळत आहेत? 450 रुपये मिळत आहेत. खूप सुंदर प्रश्न आहे. व्याजापोटी 450 रुपये भेटत आहेत. दोघं प्रश्न ताकदीचे होते. थोडेसे नक्की डिफिकल्टी लेवल मध्ये मी त्यांना गणेल. चला, पुढचा प्रश्न पुन्हा या ठिकाणी चक्रवाढ व्याजाचा आलेला आहे आणि सरळ आपला शेकडेवारीवरचा आहे. मी करतो बघा, तुमची कदाचित एनर्जी लेवल कमी झाली असेल तर. महिपतरावांनी बँकेतून 12,000 रुपये दसादसे 10% व्याज दराने चक्रवाढ व्याजाने घेतले. 2 वर्षांनी त्यांनी संपूर्ण फेड केली. आता लक्षात घ्या, 10% व्याज जर असेल, व्याजाचा दर 10% असेल आणि जर चक्रवाढ व्याज जर तुमचं 2 वर्षासाठीच जर असेल, 2 वर्षासाठी, हे नक्की लिहून घ्या. 2 वर्ष जर असेल, 2 वर्षासाठी आपल्याला चक्रवाढ व्याज विचारलंय, चक्रवाढ व्याज. तर 100 रुपयाला मुद्दलाची रक्कम 100 असेल तर शेवटची रास आपल्याला 121 रुपये द्यावी लागते. लक्षात, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कोणत्या व्याज दरासाठी? 10% व्याज दर. मग बँकेतून त्यांनी घेतले ते 12,000 रुपये, तर त्यांना किती रुपये द्यावे लागतील रासपोटी? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 12,000 गुणिला 121 भागीला 100. किती सुंदर आहे बघा. 2 शून्य कॅन्सल झाले. गुणाकारामध्ये 1 शून्य शेवटी येणारच आहे. गुणाकार करा आता 12ने. 12 1 12, अच्छाला 1, 12 24 आणि 1 25, अच्छाला 2, 12 1 12, 2 14. म्हणजे तुमचं उत्तर 15,520 यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 2 आहे. लक्षात घ्या, इतकं सुंदर. आणि या अशाच पद्धतीने तुम्ही करा, कारण चक्रवाढ व्याजाचं जर सूत्र तुम्ही वापरायला गेले तर कदाचित फार वेळ आपल्या हातातून निघून जाईल. बघा, समान छापील किंमत असलेल्या 2 वस्तूंवर अनुक्रमे 10% आणि 20% सूट दिल्यानंतर दोन्ही वस्तूंच्या विक्रीतील फरक किती आहे? 30 रुपये. म्हणजे एका वस्तूची छापील किंमत 100 रुपये, दुसऱ्या वस्तूची पण किती आहे छापील? सूट याच्यामध्ये 10% दिली आहे. सूट 10% दिली म्हणजे कितीला विकली रे बाबा? 90ला विकली. याच्यात 20% सूट दिली आहे, तर कितीला विकली ही? 80ला विकली. मग ज्या वेळेस दोघांची छापील किंमत, असं करा, दोघांची छापील किंमत 100 रुपये असते, तेव्हा हा विक्री किमतीतील फरक किती आहे? विक्री किमतीतील फरक किती आहे बोला? 10चा फरक आहे. आता फरक तुमचा 30चा आहे, तर ही किंमत किती असेल? तर इथं तिरकस गुणाकार करा पुन्हा. 30 गुणिला 100 भागीला 10. 0 0 कॅन्सल झाला. 100 गुणिला 3 म्हणजे किती? 300. तर छापील किंमत प्रत्येक वस्तूची किती असेल? 300 रुपये असेल. इतकं सुंदर पद्धतीने तुम्ही करू शकता. ऍझम्पशन करायला शिका. छापील किमती आणि सरळ व्याज, चक्रवाढ व्याज याच्यावर जर तुम्ही 100च्या गोष्टी जर तुम्ही जुळवून घेतल्या तर खूप व्यवस्थित हे प्रश्न होऊ शकतात. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, आज हा व्हिडिओ 2दा बघा आणि या आधारावर जे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करतायत ते प्रश्न या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. चला, पुढचे 3 प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत. मी तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देतो बघा. 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 840 आहे. 2 क्रमवार समसंख्या 840 आहे. ओके. आता 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी, लक्षात घ्या, 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकाराच्या निमपट असतो. त्यांच्या गुणाकाराच्या निमपट असतो. लक्षात घ्या. मग 840 येणार आहे, तर डेफिनेटली तुमचं उत्तर 42 आणि 44 होणार नाही, कारण यांच्या गुणाकाराच्या शेवटी 0 मिळणार नाही. याच्या गुणाकाराच्या शेवटी 0 मिळणार नाही. हे पण केलं, याच्या गुणाकाराच्या शेवटी पण 0 मिळत नाही, कारण यांचा गुणाकाराची निमपट केली तर 4 येईल. म्हणजे तुमचं उत्तर 40 आणि 42 यायला पाहिजे. बघा, 40 आणि 42चा गुणाकार करून त्याला 2 ने जर भागितलं, बे एक बे हे 20 वर कट झाला आणि तुमचं 840 तुमचं उत्तर येतं. म्हणजे हा जर नियम तुम्हाला माहिती असेल, काही सेकंदात तुम्ही उत्तर देऊ शकता. एम ही एक परिमेय संख्या आहे. m⁵ चा गुणाकार व्यस्त संख्या कोणती? आता याचा जर गुणाकार व्यस्त काढायचा आहे तुम्हाला, तर एक पद्धत अशी आहे बघा, ह्या m चा व्यस्त घ्या. ओके. आणि त्याला असा ठेवा. सो हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. सो हे दोन गोष्टी त्याच्या तुम्हाला व्यस्त मध्ये यायला पाहिजे.
108 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 250 मीटर लांबीचा बोगदा 30 सेकंदात पार करते, तर आगगाडीची लांबी किती? आता पहिल्यांदा आगगाडीचा जो वेग आहे तो किलोमीटर प्रति तासामध्ये आहे, त्याला मीटर प्रति सेकंदात रूपांतर करून घ्या. 518 ने गुणा. 18 एका 18, 18 सक 108, 8 पंचे 30 मीटर प्रति सेकंद. आता आगगाडीची लांबी जर काढायची असेल बघा, तर आगगाडीची लांबी एक्स मानू, बोगद्याची लांबी 250 मीटर दिलंय. हे एकूण अंतर 30 गुणिला 30 म्हणजे हा वेग गुणिला वेळ एवढं असतं. सो 30 गुणिला 30 किती झाले? 900. एक्स अधिक 250 बरोबर 900. तर एक्स बरोबर 950 वजा 250 म्हणजे 650, म्हणजे 650 मीटर त्या आगगाडीची लांबी या ठिकाणी यायला पाहिजे. आलंय लक्षात सर्वांच्या? एक शेवटचा प्रश्न बघा, हा माहितीचे विश्लेषण याच्यावर आधारलेला आहे. तर हा पण प्रश्न करू आणि मग आपण थांबू. अशोक रावांचे मासिक उत्पन्न 21,600 आहे. मासिक खर्च या वृत्तालेखात दिलेला आहे. म्हणजे 150 अंश घर खर्च होतो, 30 अंश म्हणजे या वर्तुळाचं डिग्री वाईज, म्हणजे पूर्ण वर्तुळ म्हणजे 360 अंश, त्याच्यात त्यांनी विभाजन केलेलं आहे. शिक्षणावर केलेला खर्च किती? शिक्षणावर केलेला खर्च किती? 30% आहे. आता बघा, 360 अंश एकूण खर्च, 360 अंश म्हणजे 21,600 होतो. तर 30 अंश म्हणजे किती? क्वेश्चन मार्क. मग 21,600 गुणिला 30 अंश भागीला 360. चला भाग द्या, हा शून्य कॅन्सल झाला. पाढा जर पाठ असेल तर 36 एक 36, 36 होतात. हा शून्य एक येईल. तर गुणाकार केला तर 1,800 रुपये त्यांचा शिक्षणावर खर्च होतोय. आता बघा काय विचारलंय पुढचं, औषध पाण्यावरील खर्च आणि प्रवासावरील खर्च कितीने कमी? औषध पाण्यावर किती खर्च होतोय? 20 अंश. प्रवासावर किती खर्च होतोय? 25 अंश. तर हा कितीने कमी आहे? 5 अंशने कमी आहे. 5 अंशने कमी. चला काढा 5 अंशची किंमत काढा. कशी काढाल 5 अंशाची किंमत? 360 अंश म्हणजेच 21,600. तर 5 अंश म्हणजे किती? तिरकस गुणाकार करा आणि किंमत काढा. अशोक रावांनी वार्षिक किती शिल्लक ठेवली? शिल्लक किती रक्कम आहे ती काढावी लागेल. या सर्वांची बेरीज करून घ्या. म्हणजे 150 अंश अधिक 30 अंश अधिक 20 अंश अधिक 25 अंश. म्हणजे बघा, हे 50 झाले आणि हे 150. 225 अंश त्यांनी बचत केली, सॉरी यांनी खर्च केला. तर 360 अंशामधून 225 अंश वजा करावे लागतील. जेवढे उरतील तेवढी त्यांची शिल्लक आहे. म्हणजे 135 अंश त्यांनी शिल्लक ठेवलेली आहे. किती शिल्लक ठेवली आहे? 135 अंश. मग आपल्याला या पद्धतीने 360 अंश म्हणजे 21,600, तर 135 अंश म्हणजे किती, हे दोघं किमती तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाकायच्या आहेत. कमेंट बॉक्स मध्ये ह्या दोघं किमती टाका. चला, ज्यांनी ज्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर दिले त्यांचे नाव मी पुढच्या सेशन मध्ये घेईल. त्यांचे नाव मी पुढच्या सेशन मध्ये घेईल. आणि कमेंट बॉक्स मध्ये टाकताना तुम्ही कोणत्या अकॅडमी मधून जॉईन करतायत, जिजाऊला तुम्ही किती वर्षापासून करतायत, किती महिन्यापासून करतायत आणि कोणत्या गावापासून करतायत हे पण मेन्शन करा. चला, नक्की मी तुमचं पुढच्या सेशन मध्ये नाव आणि उल्लेख करेन. आशा करतोय की तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग. जर जिजाऊच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमीत कमी 25 विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आपल्याला ऑगस्ट अखेर 1,000 सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.